अर्थ तर दिसते देही, तो तुम्हाला चालता बोलताना दिसेल. काय बरं देही ना माझ्या ठाई. हां मग आता सांगा तुम्ही, तुमच्या मुलीच्या वाढदिवसाला आपली याची गँग आली होती कापूरवाडीची, मी कुठली केळगावची, केवढी गँग होती, कुठे गेलेत? हां अंगठी बी नेलीच त्यांनी. त्यांनी रामाकडे तुमची ओळख सांगा मला, ओळख काय सांगू तुमची. गेले शोधायलाच गेले ना, ते का बावळट म्हणून गेले, सीते शोधायलाच गेले, पण तिला ओळख काय, खून काय घेऊन गेलेत का? असे कितीतरी गेलेत, कितीतरी गेले. मला आमच्या घरचे म्हणे का हो एवढे लोक होते आपलं पहिल्या मुलीच्या लग्नावेळे, एवढे माळकरी होते, नंतर दुसऱ्या मुलीच्या वेळेस हे गेले, दुसरे झाले, तिसऱ्या मुलीच्या लग्नावर ते दुसरे मुली लग्नावर ते बी गेले, हे तिसरे झाले. मग ते असं चालू झालं. हा शीतला शोधायला गेले ते म्हणत, ते कसं काय ते दुसऱ्या मुलीच्या लग्नाला. हा बरं दुसऱ्या मुली जे आले ते तिसऱ्या मुलीच्या लग्नावेळेला कसं काय येतील, ते गेले ना शोधायला. हा म्हणून असतेच्या महापुरी रिगता ती कोटीवरी प्राप्तीच्या. गुरु म्हणजे निश्चय गणगड्या तुम्ही, गुरुचं महत्वच नाही. गुरु हा संत कुळेचा राजा, गुरु हा प्राणविस. तुम्ही या डबड्याला गुरु मानतात, आणि मग कसं काय कळेल हो? हा हा आपले बी बावळटाने सांगितलं, मी सांगितलं माणूस गुरु नाहीये. मग तुमची ज्ञानाकडे दृष्टी जाण्यासाठी बोललो का माझ्यापासून लांब जा म्हणून? हा किती बावळट लोक आहेत. कशासाठी बोललो? तुमची दृष्टी कोणाकडे जा, व्यक्तिनिष्ठ बनू नये म्हणून सांगितलंय. कारण की आज व्यक्तिनिष्ठ बनलं का ते तुमचा खिस्सा कापतात. काय कापतात? तुमच्या गावाच्या लोकांना लय ना अनुभव आला असेल ना. हा वाढदिवस सुद्धा तुमच्याकडनं, वाढदिवस त्यांचा. हा खरं बोलत सगळ्याला म्हातारी मेला दुकानी काळ चोकवतोय. हा आई अपेक्षा करते का काही? हा काही करते? हा आणि इथं काय म्हणतात मग तुम्ही संत माय बाप, इथं तो फक्त आई आहे, तो माय बिन बाप बी म्हणतो, मग त्याची जबाबदारी काय आहे? हा आईशी कडवड्याची जाती आणि करती. अहो ज्ञान सांगता मी उपकार करतं का? आज ती टाकलं ना त्या तुकाराम राऊतचं, त्याने तर घोडे लावले माळकऱ्यांना आणि सप्त्या ठेवणाऱ्यांना बी वाटोळं करून टाकलं. वारकरी वारकरी संप्रदायाचं म्हणे. मग आज सुद्धा काय चालू आहे आपल्या संप्रदायामध्ये? जुनी खोडं आहेत ना अजून. बघा ना, बाबा ऊन येतो का तुम्ही घ्यायला जात होते, तारखा घेत होते. हा बाबा ऊन यायचे ना, हो तेव्हा तो फोन बी नव्हते, काही नव्हते, ऊन यायचे. याला म्हणतात कळवळा. हा आणि मग मला काय म्हणायचे ना, आज काय चालू आहे? हा मात्र मी जो काळ सोपवतो ना, इतकी सोपी गोष्ट. मला एकच म्हणायचे, स्वतःला मनाला प्रश्न विचारा. जोपर्यंत तुम्हाला प्रश्न, इतके प्रश्न पाहिजे ना, अहो आमची फाटायला पाहिजे. अहो एवढे प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. पण तुम्हाला असं वाटतं आम्ही जे हे आकाश टेकलेलं दिसतं, टेकलेलं दिसतं का नाही? आकाश टेकलंय का? चला पाच चला बरं. पण तुम्हाला तेवढंच दिसतं आभाळ टेकलेलं आहे. टेकलेलं नाहीये, ते टेकलेलं नाहीये आभाळ. मग तुम्हाला जेवढं समजलं तेवढं तुम्ही खरं मानतात. पण शास्त्राचा पुरावा घ्या ना, शास्त्र बघा ना. वास्तविक पाहता परोक्ष मध्ये तुम्हाला शब्दच वापरावा लागणार आहे. परमार्थाच्या ठिकाणी शब्दच नाही. शब्दाविन संवादी जे, इंद्रिया नेनेचा भोगी जे, बोला आधी झोंबी प्रमेयाशी. मग आता सांगा तुम्ही कुठं अमृतानं वाचला, कुठं विचार प्रभा ग्रंथ वाचला? अब तुम्हाला त्याशिवाय आतली गोष्ट स्थिर झाला का नाही तुम्ही? इथं लय अडचणी बी येतात. तुम्ही जर समजा हे चिंतन आता तुम्ही नगरला पिसाळ म्हणून ताई होती, याच्यात अडथळे बी आहेत. ती ताईला किंवा ननोरे सर आहेत, ननोरे सर त्यांची बहीण, याला अडथळे बी आहेत. तुम्ही जे काही तुम्हाला आलं ना काही, जर तुम्ही त्या स्वरूपाच्या जवळ जायला लागल्या तिथं अडथळे रिद्या सिद्ध्या आहेत. तुम्ही जे बोलेल ते होईल, अभंग होतील. तुम्ही जे बोलणार भूत भविष्य होईल. तुम्हाला जे काही कळायला लागेल. तर ती ननोरेची येडी झाली ती बाई. तिला बारक्या गावात तिला कळायचं, ते सर्व कळायला लागलं तिला. ननोरे सर आहे ते तुम्ही विचारून बघा अजून आपले ननोरे सर. पण गुरु त्यांचा असा मूर्ख, लगेच वळवायला पाहिजे ना त्यांना. त्याच्या नादी लागू नका. नाद ध्वनी अमुक ढमुक या अडथळे आहेत. तुम्हाला जे काही जे सुचतं ना, ते आता हे सुचतं ना, टाकून मोकळं होऊन जायचं. आपण लिप्प सांगत बसायचं नाही. ते
हो, अडथळे, ती पेरणी काय पिसाळ, दिवस जाय सुनेला दिवस जाण्याच्या अगोदर आपण म्हणे सांगू का ते अमुक अमुकला असं झालं होतं आणि मी बोलली होतं तसंच झालं, ते अमुकाचं तसं झालं. पण म्हणे आता माझी सुने ना तिला 2 मुलं होणार आहेत म्हणे. मी म्हणे बाबा ठे ते डोक्यातून काढून टाक. ते तुला आडवं अडथळा आहे तो, डोक्यातून काढून टाक. अजून तर आपले तिकडे पोहोचले बी नाही, तो भाग वेगळा. हा, पण शक्यता आहे. अहो तुम्ही बोलेल ते होईल, तुम्ही जे बोलेल ते होईल. आता ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबाकडनं लिहून घेतलं, स्वतः लिहिता येत नव्हतं का? हा, दुसऱ्याकडनं काबूल करून घेतलं नाही ना. मग ह्याच गोष्टी अशा आहेत, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत. म्हणून तुम्ही आपण हा विषय अगोदर चिंतनाने त्या वस्तूशी गाठ घ्या. मुक्ती कोणाला पाहिजे? देहाला पाहिजे का आत्म्याला पाहिजे? देह तर जड आहे, आत्मा तर सिद्ध बद्ध मुक्त. तो आत्म्याला तर मुक्तीची गरज नाही. मग तोच फैसला व्हायला पाहिजे. मुक्ती कोणाला? आणि ती पण जिवंतपणे पाहिजे का मेल्यानंतर पाहिजे? आणि मेल्यानंतर काय उपयोगाची? जिवंतपणे पाहिजे. मग आता जिवंतपणेचा अनुभव घ्यायचा असेल त्याचा, आणि आपणच सांगू शकतो आपला मार्ग आपल्या लोकांना, कारण की आपल्याकडे ओरिजिनल आहे, ओरिजिनल. हो, बाकीच्या संप्रदायामध्ये आहेत ना आवरण आलेलं आहे, आवरण, फक्त ज्ञान राहिलेलं आहे. सांगा तुम्ही आता हे जे 6 शास्त्र 18 पुराण जे आहे हे सांगण्यासाठी का अनुभव घेण्यासाठी तयार करून ठेवलेलं आहे? अनुभव. साधू संतांनी अनुभव आला अंगा आणि तो या जगात येतच आहे. आणि आजचा जो प्रश्न आहे हा प्रत्येकाने भोगायचा, मुक्त झालो का आणि मुक्ती कोणाला पाहिजे? आणि तुम्ही आपण सर्व खेळ जो खेळतोय, जो सर्व खेळ बाहेरचा पण आणि आतला पण जो खेळ करतोय, आतला म्हणजे सूक्ष्म त्या ठिकाणी जे विचार येतात तो सुद्धा एक खेळच आहे. आणि बाहेर जे आपण कर्म करतो हा सुद्धा खेळच आहे. पण हा खेळ खेळवणारा कोण आहे? मग त्याला दुरुस्त करायला पाहिजे, तो मध्यस्थी. मग सांगा तुम्ही, लग्न आता मध्यस्थी का बरं होत नाहीत लोक मुला मुलीचं जमवायला? तक्रार कोणाकडे येते? दोघं कोणाला शिवाय देतात? मध्यस्थीला. माझं लग्न झालं, माझं आत्याभावानं जमवलं होतं लग्न. आता वय तितकी बुद्धी, काही भांडण झालं का मी त्याला शिवाय द्यायचो. माझं नशीब पडलं वाडव्याने, अमुक केलं ढमुक केलं ढमुक केलं, कोणाला शिवाय द्यायचो? बरं तू मध्यस्थी, माझा बी नातेवाईक आणि त्यांचं बी नातेवाईक. मग ती कधीतरी गेलं का सांगायची, भाऊ माझ्या मुले तुला लई शिव्या खावं लागतं, लई शिव्या खावं लागतं. आता तो अनुभव म्हणत होतो, ऐकून घ्यायचा. देऊ दे बाई, देऊ दे, किती दिवस देऊ दे. असं करता करता काय झालं, पहिली मुलगी झाली. मुलगी झाल्यानंतर मी काय केलं माहिती आहे तुम्हाला? माळकरी असल्यामुळे मी बाबाला बोलवलं आणि कार्यक्रम ठेवला आणि सर्व नातेवाईकांना बोलवलं. बारसं करतो आमच्याकडे, मोठं करतात बारसं, आणि मोठा कार्यक्रम ठेवला. त्यानं तो बी आला. मग एवढा मी आनंद झाला ते, कारण बाबा म्हणे कुडी कन्या पुत्र होती, पहिली मुलगी झाली. बाबा म्हणे भाऊ सोन्याची पेटी म्हणे, पहिली बेटी सोन्याची पेटी म्हणे. आणि काय आपल्या काय डोक्यात नव्हता इकडे असल्यामुळे, मुलगी मुलगा काय आपल्याला. पण झाला. त्याने काय केलं, सर्व जेवणं खाणं सर्व झालं, कार्यक्रम झाला सर्व काही. ते बायांनी ते काय पाळणा हलून नाव ठेवायचं काय ते झालं ते. मग त्यांनी मला बाजून नेलं. सुटलो बरं का म्हणे मी. ते म्हणतो अहो तुम्ही हाती भाऊ आहे, तुम्ही कसं हात जोडता, मला हात जोडू द्या, तुमचा मान मोठा आहे. ते नाही म्हणे मी मुक्त झालो म्हणे. कसं काय? लई शिव्या खाल्ल्या म्हणे इतके दिवस, मी लई शिव्या खाल्ल्या म्हणे, मग आता मुक्त झालो म्हणे मी. म्हटलं कोण सांग तुम्हाला शिव्या देतो? ते म्हणे तुझ्या मनाला विचार, तुझ्या मनाला विचार, तुझ्या मनाला विचार. कोणाला? तुझ्या मनाला विचार, तू शिव्या देतो. मला माहीत होतं म्हणे, पण मी आता मोकळा झालो. आता जर शिवी दिली ना, नाही तुला झोडला ना, मला बापाचं समजू नको म्हणे. खूप बाप आहे. म्हटलं असं काय झालं? म्हणे आता मी मोकळा झालो. म्हटलं कसं काय? आता ही जी मुलगी झाली, तुमचं दोघांचं जमलं ना, दोघांचं ऐक्य झालं ना, मी मोकळा झालो. मग आता सांगा तुम्ही, जबाबदारी किती महत्वाची असते कोणाची? मग आता गुरु हा काय आहे, याची जबाबदारी काय? मी यांच्या गावाला गेलो, मला लई विशेष वाटलं. यांच्या गावाला एकच, मी बेलवंडी कुठं तिकडे गेलो होतो आणि यांच्या गावचे लोक ऊसतोडीला गेले होते आणि त्या लोकांनी माळी घातले. एक का दोनच लोक होते, त्यांनी माळी घातल्या होत्या. आणि मला बाबांनी सांगितलं, भाऊ माळ घातली ना
त्यांच्याकडे जाऊन यायचं. आणि जर समजा नाही चिटकले आपला प्रश्न मिटला. हो मी विचार करतो डोंगराने गेलो म्हटलं आहे ना मोटर एकटा होतो मी आणि तिथं ओळख नाही काय नाही तो माणूस भेटला तुमचं त्यानं म्हटलं भाऊ इथं माडकरी जाधव म्हणून आमच्या असाचा माडकरी. ते म्हणे आहे पण इथं नाहीत ते इथं नाहीत म्हणे. काय मग सांगा तुम्ही आता एका माणसासाठी तिथं गेलो पण बाबांनी बरोबर जोडली परत आले ती भेटते. पण आता बी गेलो तर नाही भेटले तिथं ते. म्हणजे याचा अर्थ काय एक गोष्ट अशी जर समजा आपली जबाबदारी काय जबाबदारी आहे ना आपली तशी गुरुची जबाबदारी काय बुवा मध्यस्थी फार मोठी जबाबदारी असते. मग देवाच्या आणि याच्यामध्ये दुवा कोण आहे गुरु आहे का नाही. मग गुरुनीच सांगा तुम्ही आता मग आता आई गाईचं वासरू जन्मल्याबरोबर ते काशेत तोंड घालतं का तुम्हाला नेऊ काशेला लावावं लागतं आपोआप पण दोन गोष्टी अशा आहेत. आपोआप का जातं ऋणानुबंध आहे. तुम्ही आपण आत्ताचेच असं नाही आहे तुमच्या आपल्या ओळखी आत्ताच झाल्या असं नाही आहे. कोणी कोणाकडनं माळ घालावी हा सुद्धा ऋणानुबंधच आहे. हा सुद्धा काय आहे ऋणानुबंध आहे. पण ज्या वेळेस कळलं गुरुची जबाबदारी कुठपर्यंत आहे मज हृदयी सद्गुरू मज हृदयी नवे आपणच ते होय गुरु इथपर्यंत ज्ञानाने न्यायचं काम आहे. कुठपर्यंत ज्ञानाने बरं का अनुभवाने त्याने काशी करायची का नाही करायची त्याने ठरवायचं. बाबांनी आपल्याला काय केलं मग पुन्हा येऊन तेच सांगितलं. पुढे करणं कोणाचं काम आहे त्याच्यावर बाबा दृष्ट सांगायचे. पूर्वी एक राजदरबारामध्ये सकाळी सनई वाजायला जायचा आणि 1000 रुपये भेटायचे त्याला. फक्त 15-20 मिनटं अर्धा तास सनई वाजायचा. म्हणजे सकाळचा जो प्रहर आहे आनंदाचा काहीतरी तिथे व्हावं म्हणून प्रसन्नता त्या दरबारामध्ये प्रसन्नता व्हावी म्हणून भक्तिगीत काहीतरी ते सनईने वाजायला जायचे. पण तो म्हातारा झाल्यानंतर त्याचा मुलगा जो आहे ना त्याला वाटलं नुसतं जायचं फक्त अर्धा तास सनई वाजून यायचं काय मुलाला शिकू आपण. त्या मुलाला सांगण्याचा प्रयत्न केला त्यांनी खूप सांगितलं. शेवटी तो ना ऐकल्यासारखं करायचा शेवटी त्याला जरा आडवा पाडला आणि ती जी सनई आहे ना ती त्याच्या तोंडात पडला सुद्धा. तो काय म्हणायचे हवा फुकणं माझं काम आहे ना. म्हणून इथं आपली आपण करा सोडवण संसार बंधन तोडायचं. कीर्तन हे कीर्तनकार आहेत ना हे यांच्या मारामाऱ्या होती काही दिवसांनी. बाळ मिळत ना हे कशासाठी फिरतात हे यांना कळवळ आहे. कळवळ आहे. विचार करा तुम्ही जे सांगतात हे जे ज्ञान सांगतात यांनी घरी तयार केलं का साधू संतांचं आहे. आता हे जे आम्ही सांगतोय साधू संतांचं परंपरेने आलेलं सांगतोय का पदर सांगतोय. मग आता सांगा तुम्ही हे कशासाठी एवढं कोणाची किती मुक्ती आहे. राऊत बाबांनी इतके घोडे लावले ना राऊत बाबा होते हो कोणी त्याला विरोध करू शकत नाही. आणि सांगू तुम्हाला अरे ज्याने एरंडेला लावून घेतलं नाही बुंड्याला तो राईट फाट्यात बोलला ना. अरे जगत मिथ्य म्हणतात तेच गोळा करत फिरतात. हे काय चालू आहे बरं लोक देत नाही का लोक देतात ना हो. पण मग तुम्ही अपेक्षा ठेवून का निरपेक्ष पाहिजे. मग आपला विषय असा चालू आहे तुम्ही आपल्या सर्वांना मुक्ती जी आहे ही द्यायला बी नको आत्म्यालाही नको. मुक्त कोण झालं कशात झालेलं आहे की ही जी माया आहे हे देह पंचमहाभूताचा बनलेला आहे. हा स्थूल देह आहे. याच्यामध्ये जे चित्त चतुष्ट आहे तो सूक्ष्म देह आहे. जे चित्त चतुष्ट काय आहे ते सूक्ष्म देह आहे. सूक्ष्म देह सुद्धा हा स्वयंभू आहे का तो सुद्धा दुसऱ्याच्या म्हणजे साह्याने कार्यरत आहे. हे जड देह जे कर्मेंद्रिय जे आहेत या कर्मेंद्रियाला चालना द्यायला ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय हे कशावर अवलंबून आहेत जे तुमचं अंतकरण आहे चित्त चतुष्ट आहे मन बुद्धी आणि अहंकार हे काय करतात बरं ते सुद्धा स्वयंभू नाहीत ना. ते सुद्धा कारण देह जो आहे कारण देहावर अवलंबून आहे ना. मग कारण देह हे काय माया आहे. कारण देह काय माया आहे. आणि माया ही जी आहे ती सुद्धा स्वयंभू नाही आहे.
मूळ माया जर नसती, कारण ती सुद्धा परप्रकाशित आहे ना. मग आता इथं माया दोन आहेत, एक गुणमय माया आहे आणि एक मूळ माया आहे. मग आपल्याला हे ज्ञानाने कळल्यानंतरच तुम्हाला ज्यावेळी तुम्ही चिंतन करणार, मग तुम्ही आता स्थूल देहाचा संघ सोडला, नंतर तुम्ही सूक्ष्म देहाचा संघ सोडायचा आहे. सूक्ष्म देहाचा संघ सोडल्यानंतर सूक्ष्म देह म्हणजे कोणता देह? सूक्ष्म देह. नंतर कारण देहाचा सुद्धा संघ सोडायचा आहे आणि नंतर तुम्हाला महाकारण मध्ये जायचं आहे. मग महाकारण ती सुद्धा मूळ माया आहे. ती कोणती आहे? कारण देह हा कोणता आहे? गुणमय माया आहे. आता हे एवढं सांगायचं काही गरज नाही. फक्त जर तुम्हाला दुकान मांडायचं असेल त्याला याची गरज आहे. कारण की तुम्हाला नुसार तुमच्या कुटुंबापुरतं पाहिजे 4-5 किलो साखर आणली, 2 किलो शेंगदाणे आणले, भागलं त्यातून. पण ज्याला दुकान टाकायचं आहे त्याला मात्र पोत्याने आणावं लागेल. तसं हे सांगायचं. पण जर तुम्हाला फक्त नामस्मरणाशिवाय तरुण पाय नाही, नामाशिवाय तुम्हाला गत्यंतरच नाही. पण त्याच्यात बी असं सुज्ञ लोकांसाठी सांगून ठेवतो की नाम द्यायला बी जन्माला आला नाही, नाम घ्यायलाही जन्माला आला नाही. तिथपर्यंत आपल्याला जायचंय. कुठपर्यंत? जिथं नामच नाही. असा अवांगमय जे आहे, हे वाङ्मय. सोम सुद्धा शब्द काय आहे? वाङ्मय. आणि तुम्हाला आपल्याला जर मुक्त व्हायचं असेल तर अवांगमय पर्यंत जायला पाहिजे. अवांगमय. माता सांगा तुम्ही, बाबा सांगायचे प्रणव उच्चार होय साचार आत बघायचा तो शब्द. आता तुम्ही समजून घ्यायचंय का काय? समजून घ्या. वाङ्मय नाही तिथं. आणि तिथपर्यंत जायचे. ती तुमच्या जवळ संधी तिथं सोबी नाही ना हंबी नाही. तुम्ही जो श्वास घेतात आणि जिथं थांबतात ना, तिथली जी स्थिती जी आहे ती पकडून आणायची. पकडून अचूक गती मग हिंड तू जगा, त्या स्थितीच्या विचारामध्ये आपण राहायचंय. पण अगोदर तिची गोडी लागायला पाहिजे. अगोदर त्या निर्विकारामध्ये राहण्याची आपल्याला गोडी लागायला पाहिजे. म्हणून चिंतनाला बसायचं आहे. चिंतन कशासाठी? स्थिर होण्यासाठी. स्थिर देहाला व्हायचं का आत्म्याला व्हायचंय? स्थिर कोणाला व्हायचंय? जीवाला व्हायचंय. आता जीव बी गेला, जीवाचा विषय गेला. आता इथं स्थिर जे व्हायचंय मनाला